तर पहा फॅक्टरायझेशन संदर्भात आता आपल्याला काही आणखीन प्रॉब्लेम बघायचे आहे एनएमएस संदर्भात. आता या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे की 4 बैजिक राशी दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जे सूत्र आहेत फॅक्टरायझेशनचे ते अप्लिकेबल करून त्याच्यामध्ये काय करायचं आहे, कोणतं पद कॅन्सल होतं, कोणतं राहतं, ठीक आहे नाही, हे आपल्याला लर्न करायचं आहे. आता सुरुवातीला तुम्ही काय करायचं, अशा पद्धतीचे प्रॉब्लेम आपल्याला डायरेक्ट येत नाही, तर तुम्ही काय करायचं, प्रत्येकाचा विचार करायचा की याचं फॅक्टरायझेशन होतं का, प्रत्येकाचा. म्हणजे आता सुरुवातीला कोण आहे सांगा, एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 35. आता याचे फॅक्टरायझेशन पडतात का याचा आपण विचार करू. आता सिंपल मेथड काय सांगितली, अशा कोणत्या दोन संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार -35 आणि बेरीज -2 आहे. तर त्या संख्या कोणत्या आहेत, -7 आणि -5. बरोबर. आणि आता इथं x च्या अलीकडे संख्या आहे का बरं, नाही. म्हणून तुम्ही काय करायचं, डायरेक्ट पहिल्या कंसात काय लिहायचं, x वजा 7 आणि दुसऱ्या कंसात काय लिहायचं, x अधिक 5. म्हणजे हे डायरेक्ट फॅक्टरायझेशन. बरोबर. कारण अतिशय कमी वेळेमध्ये हे गणित आपल्याला काय करायचं असतं, सोडवायचं असतं. त्यानंतर दुसरं जे या ठिकाणी संख्या दिलेली आहे एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 21. तर यामध्ये फॅक्टरायझेशन पडताना तुम्हाला फोकस करायचं आहे की गुणाकार -21 आणि बेरीज -4 असणाऱ्या कोणत्या संख्या आहेत, कोणत्या आहेत, -7 आणि +3. सो याचे फॅक्टर काय असतील, x -7 आणि x +3. त्यानंतर जी तिसरी संख्या आहे एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 15, याचा तुम्ही विचार करणार. याही मध्ये मल्टिप्लिकेशन -15 आणि ऍडिशन -2 असणाऱ्या कोणत्या संख्या आहेत, -5 आणि +3. सो फॅक्टर काय येतील, x -5 x +3. आणि राहिला प्रश्न चौथ्या राशीचा. सो एक्स स्क्वेअर मायनस काय आहे, 25 एक्स स्क्वेअर. आता 25 ही वर्ग संख्या आहे, मग याला काय लिहिता येतं, आपल्याला 5 स्क्वेअर लिहिता येतं. आणि याचे जेव्हा आपण फॅक्टरायझेशन करू, तुम्हाला माहित आहे a मायनस बी a प्लस बी असा नियम आहे, ठीक आहे. a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा नियम काय आहे, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर एका कंसात a मायनस बी आणि दुसऱ्या कंसात a प्लस बी. त्या हिशोबाने आता इथं x आणि 5 आहे, तर एका कंसात काय येईल, x -5 आणि दुसऱ्या कंसामध्ये x +5. सर्वांचे फॅक्टर्स तुम्हाला सोबत लिहायचे. पहिल्याचे फॅक्टर काय आले, -7 आणि x +5. त्यानंतर सेकंड याचे फॅक्टर्स काय आले, x -7 x +3 मल्टिप्लाय बाय. तिसऱ्याचे फॅक्टर्स काय आले, -5 x +3 आणि शेवटचे फॅक्टर्स x -5 x +5. आता यामध्ये काय करायचं की कोणते संख्या जे आहे हे गुणाकार असल्यामुळे अंश आणि छेदामध्ये आपण काय करू शकतो, कट करू शकतो, कारण कुठेही प्लस किंवा मायनस आहे का, नाही. दॅट्स वाय x -5 x -5 गेट कॅन्सल, x +5 x +5 गेट कॅन्सल, x -7 x -7 x +3 x +3. चारही राशी जे आहे ते काय झाले आहे, तर कट झालेले आहे, काहीच राहत नाही. याचा अर्थ जे आन्सर असेल ते कोणता असेल, काय असेल आन्सर, मग 1. कारण सर्व राशी कटल्या तर आन्सर काय शिल्लक राहतं, 1. कारण अंश आणि छेदात एक एक शिल्लक राहिला, 1/1 म्हणजेच काय, 1. ओके, ठीक आहे. पुढे चलो आपण. आता यामध्ये जर पाहिलं आपण तर
ए चा घन आणि काय आहे बी चा घन आहे, बरोबर आहे का? म्हणजे याचा अर्थ इथं घनचं सूत्र लागू होतं, पण दिलेल्या संख्या घन संख्या आहेत का? तर आन्सर आहे यस. 125 कोणाचा घन आहे 5 चा आणि 64 4 चा. दॅट्स वाय आपण काय करणार की 125 जे आहे त्याच्याऐवजी आपण काय लिहिणार इथं 5, त्यानंतर ए आणि कंसाचं काय घेणार क्यूब मायनस 64 म्हणल्यावर काय घेणार 4 बी कंसाचा क्यूब. आता सूत्र काय आपलं, सूत्रावर लक्ष पाहिजे आपलं, सूत्रामध्ये कन्फ्युजन नको की ए क्यूब मायनस बी क्यूब जर असेल तर पहिल्या कंसात ए मायनस बी, दुसऱ्या कंसात ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. मग यानुसार जर आपण गेलो तर आता आपला ए कोण आहे 5a आणि बी कोण आहे 4b. हे आता आपल्याला अप्लिकेबल करायचे. सो पहिल्या कंसात काय सांगा a मायनस बी म्हणल्यावर 5a मायनस 4b आणि दुसऱ्या कंसामध्ये a चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग 5a चा वर्ग प्लस ab म्हणजे 5a इंटू 4b प्लस b चा वर्ग म्हणजे 4b कंसाचा स्क्वेअर. सो पहिला कंस जशाचा तसा सांगा 5 चा स्क्वेअर 25a स्क्वेअर प्लस 4 5 चा 20ab आणि प्लस 4 चा स्क्वेअर 16b स्क्वेअर. दॅट इज द आन्सर. आता नेक्स्ट प्रो कडे येऊ आपण. नेक्स्ट प्रो सुद्धा आपल्याला या अगोदर सांगितल्याप्रमाणे थोडस ट्रिकी जर केलं ना, पण तुम्हाला पहिल्या गणितामध्ये सोपं सांगितलं, पण तुम्हाला थोडस ऍडव्हान्स व्हावं लागेल स्टेप मध्ये. ऍडव्हान्स होताना तुम्हाला पाहिल्याबरोबर फॅक्टर लक्षात यायला पाहिजे की काय आहे. येते लक्षात. पहिला फॅक्टर जो आहे पहिला फॅक्टर जो आहे तो आहे वाय क्यूब प्लस 64 कोणाचा क्यूब आहे बरं 4 चा क्यूब आहे, बरोबर आहे का? मग आता काय झालं इथं ए क्यूब प्लस बी क्यूब पहा ए क्यूब प्लस बी क्यूबचा जो फॉर्म्युला आहे ए प्लस बी अनदर ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर हे अप्लिकेबल होतं. मग आपण काय करू डायरेक्ट आपल्या आन्सर मध्ये पुटअप करू. सांगा काय होईल त्या हिशोबानं. ए प्लस बी म्हणजे पहिल्या कंसात काय येईल वाय प्लस 4, दुसऱ्या कंसात ए चा स्क्वेअर म्हणजे वाय चा स्क्वेअर मायनस ए बी, ए म्हणजे 4 आणि वाय चा गुणाकार काय होईल 4y प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर किती आहे 16. आता थोडं थांबायचं आणि थोडा विचार करायचा. काय विचार करायचा की इथं जी छेदामध्ये राशी दिली ती याच्यासारखी आली का, मग ही याच्यासारखी आली म्हणजे याला हे कट करू शकतं. याच्यावर जास्त विचार करायची गरज आहे का? लक्षात आलं का? जे कट होणार आहे त्याचे उभं फॅक्टर बनायचे, मग ते फॅक्टर सापडत नाही, मग आपण कन्फ्युज आणि टाइम वेस्ट. त्याच्यापेक्षा लक्ष आपलं फार व्यवस्थित पाहिजे. मग ही पूर्ण राशी आपण वाय स्क्वेअर मायनस 4y प्लस 16 ऍज इट इज लिहिणार, कारण आपल्याला 100% माहिती हा याला काय करणार आहे कॅन्सल करणार. जरी त्यांचे फॅक्टर निघत असतील तरी ते फॅक्टर सुद्धा काय होणार कटच होणार अंश आणि छेदामूळ. आता इथे काही नाही म्हणजे याला कंसामध्ये घेऊन टाका y मायनस 4. आता y चा स्क्वेअर 16 म्हणजे कोणाचा स्क्वेअर आहे 4 चा स्क्वेअर. माहिती आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर असल्यावर काय घेतो आपण a मायनस b a प्लस b. त्या हिशोबाने y स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर म्हणजे एका कंसात y मायनस 4, दुसऱ्या कंसात y प्लस 4. आता आपल्याला कॅन्सलेशन बघायचं काय काय होतं. ही राशी आणि ही राशी तर आपण डिस्कस केलंच. y मायनस 4 y मायनस 4 y प्लस 4 y प्लस 4 काही शिल्लक राहिलं नाही. याचा अर्थ याचाही आन्सर किती येतं 1 येतं. पण याचा अर्थ असा नाही की असे गणित आले म्हणजे उत्तर एकच येतं असं आहे का? हे कोइन्सिडेंटली झालेलं आहे, परंतु तुम्हाला सगळे आन्सर तपासूनच, नाही तर कधी कधी अंदाजे चलतो आपले नाही तर बाय द गेस चालायचंय का आपल्याला नाही, अॅक्युरेट कॅल्क्युलेशन न चालायचंय. त्यानंतर आपण चौथ्या गणिताकडे येऊ. चौथ्या गणितामध्ये ए आणि बी च्या तुम्हाला किमती दिलेल्या आहेत. काय सांगितलं
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ची व्हॅल्यू काढून पहा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ची व्हॅल्यू काढायची. ए ची व्हॅल्यू काय आहे वाय प्लस 1 अपॉन आय आणि त्याचा काय आहे स्क्वेअर. काय करायचं आहे त्याचा स्क्वेअर. त्यानंतर मायनस पुन्हा बी ची किंमत काय आहे y मायनस 1 अपॉन वाय आणि त्याचा काय आहे स्क्वेअर. आता इथं जे सूत्र अप्लिकेबल होतं ते सूत्र कसं आहे पहा. ए प्लस बी कंसाचा स्क्वेअर मधून ए मायनस बी कंसाचा स्क्वेअर जर आपण मायनस करत असू तर याचा आन्सर काय येतं 4ab. हे मी तुम्हाला या अगोदर पण प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. करेक्ट. आता इथे ए आणि बी ची व्हॅल्यू बदलते पहा. कारण आता हे जे पद आहे ते आहे ए आणि हे पद जे आहे ते आहे बी. म्हणून आता ए आहे वाय आणि बी आहे 1 अपॉन वाय आणि यावरून आता आपल्याला 4ab अप्लिकेबल करायचं आहे. सो 4ab अप्लिकेबल करताना 4 ला 4 ए ची किंमत काय आहे वाय बी ची किंमत 1 अपॉन वाय 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 गेट कॅन्सल 4 into 1 is equal to 4. That is the हे फॅक्टरायझेशन वर आहे. अतिशय सिंपल. जर फॅक्टर माहित असतील तर ठीक आहे आपण काय करू स्टेप बाय स्टेप बघू. काही स्टुडंटला जर त्यामध्ये कॉन्फिडन्स नसेल तर पहा. हे जे फॅक्टर आहेत यामध्ये दोनच गोष्टी करायच्या. गुणाकार किती आणि बेरीज किती. मल्टिप्लिकेशन किती आहे -24. ऍडिशन किती आहे -5. मग संख्या कोणत्या आहे -8 आणि +3. हे झाले त्याचे फॅक्टर्स. आता याला स्टेप बाय स्टेप कसं सोडवायचं पहा. एक्स स्क्वेअर अगोदर काय घेणार -8x + 3x -24. दोघांमध्ये कॉमन x -8. दोघांमध्ये कॉमन 3 x -8. जे कंस 2 वेळेस आला त्याला किती वेळेस घ्यायचं एकदाच. आणि कंसाच्या बाहेर काय आहे x + 3. किंवा तुम्ही डायरेक्ट पण घेऊ शकता फॅक्टरायझेशन. जसं की आता या नंतर मी डायरेक्ट घेणार आहे पहा. ऍडिशन किती आहे 11. मल्टिप्लिकेशन किती आहे 30. फॅक्टर्स कोणते येतील 6 आणि 5. दॅट्स वाय थेट आन्सर काय असेल x + 6 x + 5. म्हणजे जर आपलं टेबल चांगले असतील फॅक्टर्स जर चांगल्या प्रकारे पाडता येत असतील त्याच्यानंतर कसोट्या जर चांगल्या असतील तर डेफिनेटली हे आन्सर आपण अतिशय मिनिमम टाइम मध्ये सॉल्व्ह करू शकतो. ओके.